माझा नमस्कार आणि देवी ब्लॉग मध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। आता माझी नेहमीप्रमाणे सगळी घरची कामं झाली तर आता बाकी फक्त स्वयंपाक आणि ते पण लवकर लवकर करून घेते। आता वाजलेत 12, खूप उशीर झालाय। आणि आज काय बनवणार मी तर मेथीचे थालीपीठ म्हणजे धपाटे। आमच्या मराठवाड्यात धपाटे बोलतात त्याला आणि थालीपीठ ह्या साइडलाच बोलतात मुंबई साइडला। तर मी आज धपाटे बनवणार, मेथीचे धपाटे, ते पण ज्वारीचे नसून ना बाजरीच्या पिठाचे बनवणार। एवढे छान लागतात ना, एवढे टेस्टी लागतात ना, विचारू नका। कालच मी बाजरी की नाही दळून आणली आणि आता की नाही थंडी की नाही चाहूल लागली आहे थंडीची। तसं तर थंडी खूपच लेट आली, आता डिसेंबर चालू झाले तर पण तेवढी थंडी नाहीच आहे की नाही, खरं की नाही। तर मी आता बाजरी दळून आणली आहे 3 किलो आम्हाला आरामात 15 दिवस जाते। बस जास्त दळून आणली ना तर त्याचं पीठ सुद्धा खराब होतं माहितीये का, त्यासाठी थोडीशी दळून आणली आणि त्याची आज मी थालीपीठ करणार म्हणजे धपाटे। मला थालीपीठच बोलायची सवय लागली, आता काय करू ना, मुंबईची हवा लागली थोडीशी वाटतं तर असे। आणि जाते किचन मध्ये तुमच्यासोबत थोडं शेअर करते, जास्त शूट नाही करणार कारण घरी कोणीच नाही आता शूट करायला, मी एकटीच आहे। आणि कसं ना स्वयंपाक कसा करू ना, एका हाताने स्वयंपाक करू का एका हाताने मोबाईल धरू, हे असं होते, कन्फ्युजन होते। आणि स्टँड ठेवायला की नाही, माझं किचन किती छोटे तुम्हाला तर माहिती आहे ना, माझं गॅलरी मध्ये केलेलं किचन आहे माहितीये का। तिथं आमची गॅलरी होती, तिथं मी छोटस किचन बनवलंय, असं ऍडजस्टमेंट करावं लागते मुंबईमध्ये, काय करणार। तर मी जाते आता किचन मध्ये तुमच्यासोबत थोडंसं शेअर करते। तुम्हाला आवडलं तर नक्की नक्की कमेंट करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण मी आज संध्याकाळी बाहेर सुद्धा जाणार आहे, मयुरीचं की नाही स्पोर्ट्स आहे तिथे जाणार आहे मी। तर चला मग जाते किचन मध्ये लवकर। तर इथे आता मी अशी मेथीची भाजी घेतली आहे। आता ही स्वच्छ पाण्याने धुणार 2-3 पाण्याने, कारण ह्याच्यात माती सुद्धा असते, केमिकल सुद्धा फवारलेलं असतं, त्यासाठी स्वच्छ धुवून घ्यायची। तर इथे मी चण्याचं थोडंसं पीठ घेतलं आणि ते आहे बाजरीचं पीठ, हे असं एवढं मी दळून आणलं। हे आहे 3 किलो आणि आम्हाला 15 दिवस जाणार। आणि जास्त दळून आणलं तर की नाही खराब होतं आपलं पीठ, म्हणजे भाकर त्याची व्यवस्थित नाही येणार, त्यासाठी मी थोडंच दळून आणते। तर एवढं आम्हाला बस आहे। तर आता याचं पीठ घेते, आपलं 2-3 वाट्या घेते। असं उरलं तरी मुलं की नाही रात्री खातील, नाही वेस्ट नाही होणार, खूप हेल्दी होणार आहेत आपले धपाटे। आमच्याकडे तर धपाटेच बोलतात तर बस एवढं बस आहे पीठ। आता इथे मी की नाही कांदा सुद्धा बारीक करून घेतलाय असा, आणि हे इथे लसूण हे कुटून घेणार बारीक, आणि त्याच्यात जिरे आणि हे टाकणार ओवा। तर चला आता हे छान ह्याच्यात मेथी टाकते मी, मेथीची भाजी बारीक चिरून घेते आता। इथे मी लसूण बारीक करून घेतलंय ना, त्याच्यात आपण की नाही जिरे टाकू असे थोडेसे, आणि त्याच्यातच थोडासा ओवा टाकणार मी। एवढे जिरे टाकून घेते असे, छान याला कुटू आपण, जास्त नाही कुटायचं, थोडंसंच। आता ओवा घेतलाय, ह्याला जास्त नाही कुटायचं, थोडंसं 1-2 वेळेसच असं थोडंसं हे करायचंय, जास्त नाही बस। पण आली खेळून, थकून गेली ना, मग काय करून आली। स्पोर्ट म्हणजे खेळच असते ना मयुरी, माझ पास स्पोर्ट नाहीये, स्पोर्ट। चल मग, थकली की नाही, माहिती माणिकपूरलाच गेलेली, केली मज्जा केली मग। चला मग किती वाजता जायचं अजून डबल? 2:30 ला मी अंशलेखा सोबत जाणार। बरं ठीक आहे, चल। लगेच किचन मध्ये आली, काय बघायली, हा हे बघ इथं असा पसार आहे सगळा। इथं मेथी मी छान कापून घेतली बारीक, हे बघा खुश। आणि टिफिनला पण तू घेऊन जा सोबत, आहे की नाही, सगळी मुलं खातील आहे की नाही तिथं स्पोर्टची। ठीक आहे चला, हे बनवून घेते फटाफट। हे बघा इथं मी हे काढले, काय हे कोणता पासून नाही, हे नाही टाकायचं आपल्याला, हे कोणतं घेतलं मी, हा हे शिमला मिरची आहे, शिमला मिरची म्हणजे काश्मीरी लाल तिखट आहे हे, आणि धने पावडर, हे लाल तिखट टाकायचं आपल्याला, हे नाही टाकायचं, इथं कलर साठी असतो हा। ठीक आहे चला बनवून घेते फटाफट। टाकू 2 चम्मच टाकते मी, आणि लाल तिखट टाकायचे। हिरवी मिरची टाकली तर एकदम बढिया होते, पण आमची मयुरी खातच नाही, काय करणार, त्यासाठी लाल तिखटच, हिरव्या मिरची आणि त्याला धपाटे भारी होते। आणि धने पावडर थोडंसं, जास्त नाही थोडंच,
आणि कांदा टाकू आपण, असं मी बारीक करून घेतलाय छान. हे पण टाकून घेते. आणि ते आपण हे बारीक केलेलं असं सगळं हे त्याला तर चवले भारी येणार. जिरे हा. आता ह्याच्यात की नाही लास्टला आता कोथिंबीर टाकायची आपल्याला. यात आपण कोथिंबीर टाकू अशी छान. आता हे छान मळून घ्यायचं आपल्याला. आधी मिक्स करू आपण सगळं हे असं हातानेच. आता मी छान मिक्स करून घेतलं एकदम. आता त्याच्यात की नाही आपण थोडं थोडं पाणी टाकूया, जास्त नाही टाकायचं. चला सगळं मिक्स करून घेते लवकर लवकर. इथं असं मी पीठ छान मळून घेतलंय थालीपीठचं आपलं. आणि ते दही सुद्धा आता काढून ठेवले मी नॉर्मल होण्यासाठी, म्हणजे फ्रीज मधून काढून ठेवले. आणि होममेड आहे दही. आणि ह्याच्यात थोडीशी साखर टाकली मी, आम्ही गोड खाणार. आणि मयूरच्या पप्पाला हे असं काढून ठेवले आंबट दही, ते असं आहे. आता चला मी बनवून घेते फटाफट. इथे तवा पण गरम करायला ठेवलाय मी धपाट्याला की नाही तूप लावणार आहे. आणि आपलं होममेड तूप आहे असं बघू शकता. हे प्युअर एकदम. हे तूप घेते काढून, आहे की नाही मयुरी? एकदम बढिया होणार आहे ना. रॉंग साइड झालं, इकडून करायचं तिकडून. तूप जरा गॅस काय गरज नाही गरम करायची, काय गरज नाही. ते धपाटे लावताना गरम होणारच आहे माझे तरी पण. ते असं आहे. आता इथून घेते. चल काही गरज नाही, टाइम वेस्ट. बरं ठीक आहे सरक. मी असा गोळा घेतलाय काढून एवढा, बघू शकता. आईने तूप गरम नाही केलं. आणि इथे की नाही आता पाणी लावून घेते. आणि आता हे गोळा घेते आपला हे असा, ह्याच्यावर असं प्रेस करायचा, पातळ करायचे ते एकदम. आपल्याला थोडं पाण्याचा हात घेऊनच करायचंय, म्हणजे काय बोलतात का त्याला, प्रेस करायचं. प्रेस करायचंय असं छान छान हाताने एकदम. तूप टाकू थोडंसं छान. तवा गरम झालाय. आता हे एकदम बढिया आहे की नाही. लय भारी वाटतंय तुपाचा. हा होममेड तूप आहे ना मग. तर आता मी फ्रेश झाली आहे. आईने धपाटे खूप सारे बनवलेत, पण पप्पानी त्याच्यामधले 2-3 खाऊन गेले. तर आता पटकन मी जेवायला घेते. मला खूप भूक लागली. परत माझ्यापासून जायचे सुद्धा आहे. चला धपाटे करायचे बाकी आहेत. एक धपाटे इथं आहे तव्यावर. मी एवढे सगळे धपाटे केले आहेत, पण ह्याच्यापेक्षा जास्त होते ना ग. पप्पानं खाऊन टाकले. 2-3 खाली. आता चालते काम होतं काहीतरी, भूक न्यायचं होतं. हा इथं दही आहे. बोलली वा धपाट्याचा वास यायला एवढा भारी. आणि दही बाहेर काढून टाकलं तर ते सुद्धा खाल्लं. मला ते धपाटा, मला असंच आवडतं धपाटा खायला. आता घेते दही. दही नाही आवडत, नाही आवडत. चला पुन्हा घरी. मयुरी किती तूप गेली ना. मयुरी एवढं तूप खाणं नसतंय का, फॅट वाढल. तू आत्तीच तूप खातीस बघ. हा आता एवढं तूप असतंय का. अजून एक धपाटा ठेव त्याच्यावर. वा व्हेरी गुड. जा जा खा. हे महाराज बी आले आमचे अजून इथं. लंबू महाराज. कैची कशाला घेतलास, युनो कशाला आणला रे. काही कसं करतो साजू, चांगलं नसते ते. मला ते बिलकुल आवडत नाही. आता इथं सेजवान चटणी गेली. सगळा पसारा झाला गॅस. ते सगळे करून झालेत. आता एवढेच बाकी आहेत. आणि इथं अजिंक्याला कशी झाली ते अजून धपाटे. मस्त भारी ना. सेजवान चटणी, सीताफळ. बर अरे खाली पडलं तर हे होईल चकनाचूर. थांब त्याला धुवायचं आधी आजू. ते बघा हे इथं दही आणि थोडासा उपमा केलेला असा. चला आता आम्ही जेवण करून घेतो. भारी झाले ना आजू धपाटे, आहे की नाही. चला खोलतो. दाखव इथं येत रे. वाव काय मासाळ आहे. बापरे मयुरी, सीताफळ लय भारी या.
मयुरीला देते आता. हे जाते बेडरूम मध्ये जाते मी. बघा आली. बघ ना किती भारी या. मला बी दे ना थोडं. मला पण दे. येई अजिंक्य खायला सुरुवात केली. सगळ्यांनी खायचं असते मयुरी थोडं थोडस. नाराज झाली. बरं ठीक आहे बाबा तूच खा. जाऊ दे. अशी छान तयार झाली आहे ना मार्च पास्ट साठी. भारी. हो काहीचा असा युनिफॉर्म आहे पूर्ण. शूज ब्लॅक सॉक्स, ब्लॅक पॅन्ट, व्हाईट शर्ट आणि हे रेड पट्टा गळ्यात. काय दिसते छान. लुक भारी आले. मग काय वाटतंय आज 9वीचं वर्ष आहे. पुढच्या वर्षी काहीच करायला भेटणार नाही. आमच्या मार्च पास्ट मध्ये 10वीच्या पण पोरी आहे. हा तर काय ते सुद्धा होता. अजिंक्य आराम करतोय असा. गाणे ऐकतोय. आमची स्कूल दरवर्षी फर्स्ट सेकंड येते. थोडं आहे त्या वर्षी पण आम्ही पूर्ण कोशिश करू की आमच्या स्कूलला ट्रॉफी या तिघींमधून. आणि वसई, विरार, नालासोपारा असे सगळे तिथे येतात है ना. नाही हो फक्त वसईच्या स्कूलचे आहे. अगं वस मग नालासोपारा का नाही तिथं. मग क्रीडा कला क्रीडा वसई विरार कला क्रीडा लिहिलेलं आहे ना. पण सगळे आपल्याच वसईच्या स्कूल स्टेट विद्या मंदिर बीकेएस कनोसा सगळे स्कूल येतात. ओके ओके ठीक आहे. अजिंक्य उठ की रे. ठीक आहे जा मग. ऑल द बेस्ट. आणि मयुरी आता तिच्या फ्रेंड सोबत जाणार आहे. पैसे घेऊन चालली 50 रुपये काहीतरी चटपटा खायला. स्टॉल भरपूर लागते तिथं. काय ये तू पण भरपूर घेऊन जातोस. आता काय करणार. मज्जाच असते पोरांची. घरी किती खाऊ घातलं ना तरी बाहेर 50 रुपये दिली तर किती खुश होईल ना. इकडे बघ मयुरी. छान दिसते. हसेली का. कर छान कर. चल कर. जगह पे कदम तार एक 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 दो एक से व्हेरी गुड. स्माइल नाही करायचं. दात नाही काढायचे. मला माहितीये पण तिथं नाही तसं करायली मयुरी. तिथे मला व्हिडिओ काढायला भेटेल की नाही काय माहिती. खूप गर्दी असणार आहे की नाही. हात दुखतात ना मयुरी. नाही है ना. व्हेरी गुड. तिथं पिन लावावं लागेल. ते बेल्ट खाली येतोय वरचा रेड कलरचा. मयुरी आत्ताच गेली आणि आता वाजले 3 आणि मला बोलली काय 4:30ला तू ये. आता कसं करू ना. माझ्यासोबत कोणीच नाहीये. मला एकटीलाच जावं लागेल. अजिंक्य तर येतच नाही. त्याला तर काय करू. कुठेच येत नाही आमच्यासोबत. काय माहिती त्याला लाज वाटते आईची बहिणीची. काय करू ना. येतच नाही तर काय करू आता. तर मी एकटीच जाईल. पुन्हा 5 वाजता जाईल. तशी 6-7 वाजता तिला तिथे. कारण सगळ्या वसईची स्कूल येणार आहेत म्हणे. आणि मला वाटलं की वसई म्हणजे वसई सोडून नालासोपारा आणि विरारची सुद्धा येणार. पण तसं नाहीये म्हणे. आणि तिथं तर लिहिले कला क्रीडा वसई नगरपालिका वसई विरार नालासोपारा असं लिहिले. नाही म्हणे. बरं ठीक आहे. आता अजिंक्यकडे जाते मी. तो हॉलमध्ये म्हणजे हॉलमध्ये नाही बेडरूम मध्ये आहे आणि अभ्यास करतोय. काय अजिंक्य अभ्यास करतोय. असा अभ्यास करतोय. कशाचा आहे रे अभ्यास. केमिस्ट्री. अजिंक्य बसला. येतो माझ्यासोबत माणिकपूरला. चल की. बघा नाही बोलतोय. बघ अरे किती छान छान खेळतात मुलं. किती मोठं ग्राउंड आहे. सगळे सेलिब्रिटी येऊन गेलेले आहेत तिथे. जवळच आहे. ठीक आहे बाबा मी जाते. मला तर सवय एकटीला फिरायची माहितीये का. कोविड मध्ये सुद्धा मी वॉकला जात होते तिकडे माहितीये का ग्राउंडवर माणिकपूरच्या. आणि ह्याला तर क्रिकेट सुद्धा खेळलेला आहे तिथं अजिंक्य. तरी तू येत नाही. ह्याला पण कोविड मध्ये तिथं क्रिकेटला टाकलेलं 4 महिने. कोविडच्या आधी. कोविडलाच होता. नाही कोविड मध्येच होता बच्चा. नाही मला माहित आहे. बरं ठीक आहे असू दे. आजचे थालीपीठ कसे होते. कसा डल्ला मारला. खाले 4-5 खाले. आणि काहीच उरली नाही माहितीये का. मयुरीला मला टिफिनला द्यायची होती पण एकच उरला. तर हो एकच उरला. दिले ना काय बोलू. तिला द्यायची होती जास्त पण एकच कसं देणार. कोण कोण खाणार ना. तर त्यासाठी ना नको बोलली मयुरी. एकच नको. आता नेक्स्ट टाइम कधीतरी जास्त स्कूल मध्येच बनवून देते. त्यासाठी तिला 50 रुपये दिले. आता मुलांना पैसे द्यायला पाहिजे ना. थोडा तरी एन्जॉय आहे ना. ओ करतोय. ओ टोप. ह्याला जलन होईल बघा. बहीण भाऊ असेच असतात आहे की नाही. अरे आम्हाला तर काहीच भेटत नव्हतं लहानपणी माहितीये का. 4 आणे 50 पैसे सुद्धा भेटत नव्हते माहितीये का. 10 पैसे 20 पैसे भेटायचे. खरं सांगते 10 पैसे 20 पैसे आम्हाला आमचे वडील द्यायचे आणि आम्ही त्याचे खारमोरी घेऊन खायचो माहितीये का. असे. चला मी आराम करते थोडा. पुन्हा मग जाते. तुम्हाला दाखवते ते ग्राउंड खूप मोठं आहे. तरी आमच्यापेक्षा छोटच आहे ग्राउंड माहितीये का. न्यू हायस्कूल पेक्षा. अजिंक्य बघितलंय खूप मोठा आहे. तो बिझी आता. तू बोलणार नाही. आलोच नाही तिकडं असं बोलायला.
पण आमचं ग्राउंड तर आमचं ग्राउंड होतं. खरंच सांगते, आमच्या स्कूलचं ग्राउंड काय मोठं ग्राउंड होतं ना. असे खेळायचो ना आम्ही, काय सांगू तुम्हाला. खूप खेळवले, त्याच्याने एवढी छान ग्रोथ झाली आमची. हाईट एकदम, बॉडी जबरदस्त. इथे नाही, मुंबईमध्ये ग्राउंडच नाही त्यांना खेळायला, कुठेच नाही. सगळीकडे रस्ते, स्टॉल, दुकानं, टावर, मोठमोठे बिल्डिंग, सोसायट्या, कंपन्या, दुकानं, काय काय सगळं इथे. पण आमच्या कॉलनीमध्ये तर काय खेळलोय तर आम्ही, विचारू नका. ठीक आहे, जुन्या आठवणी ते जुन्या आठवणी आहे की नाही. ठीक आहे, चला मी आराम करते, पुन्हा निघते मग 4:30ला. ग्राउंडवरच भेटते मग तुम्हाला, आहे की नाही. ये बेटा, उघडच आहे दार. थकून गेली ना, तुला आठवण ये बोलली होती, पायाने का आली तू. कॉंग्रॅच्युलेशन अँड सेलिब्रेशन. हा, कसं वाटतंय. मी आधी दरवाजा असं लावून घेते, नाही तर की नाही मच्छर येते, खूप मच्छर झाले. काय बेटा, मग काय हाल आहे. फर्स्ट आली. अरे वा, मग तुझी टीम फर्स्ट आली, स्कूलच फर्स्ट आली. अरे बाप. आजी के बोललो होता की थर्ड किंवा सेकंड येते ना. फर्स्ट आली बघा, आणि माझी तो 1 दिसायले. बापरे मयुरी, काय एवढी मेहनत केली का तुम्ही. काय की दुसऱ्या स्कूलपेक्षा आमचा हात एकदम असं कोऑपरेट. मी तुला तेच बोलली ना त्याला. हा, तर ना आमचा हात एकदम असा स्ट्रेट होता ना. राईट. सर्वांसोबत कोऑर्डिनेट होते. आणि सर्वांचं पॉइंट कुठे असतात, जज बसलेले असतात, तिथं झेंडा असतो, तिकडच नजर होती. सल्यूटचाही असतो, आणि सल्यूटवरच मार्क्स असतात त्याला. बापरे, जे कमांड लक्षात दिले, जे सगळ्यांनी एकदम फ्लो मध्ये सोबतच हात केला ना, त्यालाच मार्क्स भेटले आम्हाला. खरं, तेच आमची परफेक्ट केलं, ऍक्युरेट टाइम आलाय ना. एकदम परफेक्ट. अरे वा, आम्हाला एक्सपेक्टेशनच नव्हतं. इव्हन सर लोकांना पण एक्सपेक्टेशन होतं. खुश झाली सर मग, पीटी सर आपले स्कूल येईल म्हणून फर्स्ट सेकंड थर्ड मधून. आणि त्यांची की नाही हे सर आहेत है ना मयुरी, चेतन सर ना. चेतन सर, शमशाद सर. हा, अजिंक्यला किती बोलत होती ना तू ये म्हणून, तू कधीच गेला नाही आहे की नाही. हाईट मुळे सगळे सर त्याला हे करत होते. बसलो आता सोप्यावर आरामात. काय मला तर एवढं छान वाटलं. मी काय बनवलं जेवायला माहितीये का, शिरा बनवला तुझ्यासाठी. शिरा खिचडी. आणि मी गेले नाही बरं का, सॉरी मयुरिया. आता मी तुमचं की नाही ते बघितलं असतं, काय करू ना, मिस केलं. काय करू, उशीर झाला ना. हिचे पप्पा बोलले की मला बाहेर जायचे, नाला सोपारायला पार्टी होती त्यांची. ते बोलले की तू आठवणी जा. मला 6:30 वाजली, मग कसं येणार मयुरी मी. आता मी पायाने येऊ शकत होते, पण साडी घातली होती, अजून साडीनं चालाय होत नाही फास्ट, माहितीये का. ड्रेस असताना पळतच आले असते मी रनिंग करेल. फोन आला वाटत, तुझ्या पप्पाचाच आलाय फोन. बघ फोन कुणा. मयुरी तिच्या पप्पाला सांगायली. स्कूल जिंकला आहे. बापरे.
मग स्कूलला भेटली. पप्पाला बोलायला या लवकर. तिच्या पप्पाला सांगत होती पप्पा आता नाला सोपारायला त्यांना उशीर होणार आहे, ते जेवणार नाहीत, मला माहितीच आहे. त्यासाठी मी खिचडी आणि शिरा बनवला, मयुरीचा फेवरेट असा. आणि काय खुशी असती ना आहे की नाही मयुरी. मी जाणार होते पण काय करू, मी नाही आले, सॉरी बेटा. आता हिची सिंगिंग आहे, सिंगिंग साठी बापरे आमची सिंगिंगला तर आम्हाला फर्स्ट सेकंड थर्ड किंवा आणावंच लागलं. बिकॉज फर्स्ट मध्ये आम्ही फर्स्ट आलो ना, त्याला सिस्टर एक्सपेक्टेशन्स असणार येणार म्हणजे काही येणार, पण आमचा डान्स कॅन्सल केला ना. बरं ते नंतर बोलू आपण. पण आता जे जिंकलात ना त्यासाठी मेनी 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 कॉंग्रॅच्युलेशन. यू आर युअर फ्रेंड्स, टीचर, सगळे सगळे सगळे. आणि एवढे छान आहेत ना पीटी सर, विचारू नका. सुरुवातीपासून बघते मी, चेतन सर आहे तर एवढं छान शिकवतात ना. आणि नेहमी अजिंक्यला बोलतात, थोडा मोबाईल असा घेते माग, तर नेहमी अजिंक्यला बोलतात अजिंक्य तू ये, तुझी हाईट किती छान आहे. पण माझा अजिंक्य गेलाच नाही कधी, माहितीये का. तो फक्त क्रिकेट मध्ये जातो. मार्च पास मध्ये गेला असताना तर त्यांना भेटूनच दिला असतं, कारण माझा अजिंक्य एवढा हायटेड आहे आणि मस्त एवढा. काय सांगू आता तुम्हाला, मी माझ्या मुलाची तारीफ नाही करत, पण सर त्याला खूप बोलतात अजिंक्य तू ये न. मराठी सर आहेत बरं का आपले, एवढी छान बोलतात ना. अजिंक्यने जे केलं नाही ना, ऐक ना, अजिंक्यने जे केलं नाही ते मयुरीने करून दाखवलं बघा 9वीला. ऐक ना मयुरी, चेतन सर आहेत, त्यांची वाईफ पीटर्स मध्ये टीचर आहे, ते दोघं नवरा बायको सोबतच होते. मला यायचं होतं पण मी मिस केलं यार, काय करू आता. थोडं आले असते, आठवणी तरी आली असते. मला वाटलं आता वॉक करीत जाऊ तर उशीर होणार, आठवणी गेली असते तर परवडलं असतं, माहितीये का. विचार करायलीस ना. आणि एक तर ही किती उशीर आली बघा, आता 9:30 झाले, तर एवढा उशिरा बसायची काय गरज होती. मी 2:30ला निघालती बघा. येताना पण पायाने आली, तिला मी पैसे दिले की आठवणी आहे बाबा फ्रेंड सोबत की नाही पायाने आली, माहितीये का. मजा येते का. तिला बोलली मी आता घ्यायला येऊ का, तिला तर नाही बोलली. नाही माझी मी इथे जवळच आहे, जवळच आहे अगदी माणिकपूर, एकदम 2 मिनिटाच्या अंतरावरच आहे. आठवणी गेल्यावर 2 मिनिटच लागतात, आठवणी 2 मिनिटच लागतात. वॉक करीत यायला, गप्पा टप्पा मारीत मारीत एवढा टाइम होणारच ना. आणि हॅप्पी हॅप्पी आता की नाही, झोप येणार की नाही मग आता. झोप काय करावं. पण व्हिडिओ काय काढली की नाही कुणी, व्हिडिओ वगैरे. व्हिडिओ काढले पण आयफोन. अरे वा. तर काय एकदम समोरच काढले सगळे, एकदम हात पाय सगळे एकदम पाठवलाय पण आपण यांच्यासोबत शेअर करू आपली युट्यूब फॅमिली है ना. मी काय डान्सचे व्हिडिओ सुद्धा काढले, तर मी ते तुमच्यासोबत शेअर सुद्धा करते. खूप मोठं ग्राउंड आहे पण मी गेले नाही. दरवर्षी जाते पण बघा माझी मुलगी असून मीच गेले नाही, काय करू ना आता. सिंगिंगला तर एवढे तरी, सिंगिंगला तर लवकर येणार बाबा, आता लवकर तिथं येऊनच बसते खुर्चीवर, टेन्शनच नको. पण आपल्याला 4 वाजता जाऊ. मी तुझ्या सोबतच येते बस. मी हिच्यासोबत, मला काय होतं एकटीला बोर होतंय ना. आणि माझी फ्रेंड सुद्धा येणार आहे ज्योती, ती बोलली आपण पण जाऊ, तिची मुलगी आहे. ठीक आहे ठीक आहे. बघा मी आता आले असते 9:30 तर स्वयंपाक कधी करायचा होता, पाणी कधी भरायचं होतं, स्वयंपाक कधी करायचं होता, हे सगळं झालं असतं. सांगू, अगर मी लवकर आले असते ना, मला ना एकदम लाईक एकटे वाटलं असं, लय मजा येते, लय काय लय चिअरअप करायला आपल्या स्कूलच्या टीमला. तुला माहिती बॉयजची टीम आहे ना, खो खोच्या अंडर 17. बापरे, त्यांच्या एक दुसऱ्या स्कूल सोबत खो खो मॅच होता, ते 3दा टाय झाले. 3दा टाय. अरे बापरे. नाही स्पोर्ट मध्ये यांची की नाही येतीच येते स्कूल, कारण सरच चांगले, पीटी सरच खूप छान आहेत माहिती का. 3दा ना टाय झाले आमची स्कूल, म्हणजे बॉयज मध्ये अंडर 17. काय ते मुलं एवढे थकले ना, खेळू रिपीट रिपीट खेळून थकणारच ना. आणि किती असतं बापरे, स्पोर्ट म्हणजे काय साधी गोष्ट नाही, खूप एनर्जी लागते, एकदम मेहनतीचं काम आहे. स्कूलला उल्लू बनवत होते, म्हणजे आमची स्कूल इथं जात होती, ते इथं समजा तिथं जाऊन त्यांना आउट करतात. मग ते तसंच गेम असते ना, त्यांना त्यांना खूपच आज बसवले सगळे. मच्छी खूप झाली, काय करणार, किती स्वच्छ झाले तरी पण मच्छी येतात. आता थकून गेली. वगैरे वगैरे दाखवते, तुम्हाला शिरा सुद्धा दाखवते थोडासा. आणि चला मग आजचा व्हिडिओ. आंघोळ एवढं उशिरा का ग, सर्दी होते. डस्ट होणार ना, धुळे ना सगळी. खूप वेळ झाला मयुरी, 4 मिनिटाचा हाच व्हिडिओ झाला आपला. बरं ठीक आहे, आता हिला आंघोळीला पाणी ठेवायचं. आता नको मयुरी, आंघोळ नको करू, सकाळी करायचीच आहे ना आंघोळ. उशीर होणार जेवायला. किती धिंगाणा करते ना, किती धिंगाणा करते. बरं ठीक आहे, चला काय करायचं ते करा. तुम्हाला शिरा सुद्धा दाखवते.
आणि हिचे व्हिडिओ पण कधी येतील काय माहित, आता कधी येतील का मयूर तुझे व्हिडिओ? आता ह्याच्यानंतर सांगूया ना. बरं ठीक आहे, लगेच शेअर करते तुमच्या सोबत मी व्हिडिओ. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की नक्की बघा मयूरचा पण. चला बाय, गुड नाईट, टेक केअर. इथे मी असा गुळाचा शिरा बनवलाय, हा एकदम छान बघू शकता हे. आणि ते सोयाबीनची खिचडी अशी एकदम भारी. चला आता आम्ही जेवण करून घेतो, खूप उशीर झालाय.